शेतकरी मित्रांनो, गहू आता निघायला सुरुवात झाली आहे. मार्केटला सुद्धा आता गहू जे आहे यायला लागलाय. तर नेमकी कोणकोणत्या मार्केटचे नेमकी काय काय दर आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एका मार्केटला अक्षरशः 6,000 रुपये प्रति क्विंटल दर सुद्धा गव्हाला मिळालेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्की गव्हाला जे दर आहे ते चांगले मिळतील. व्हिडिओ आवडला मित्रांनो तर लाईक करा, आपल्या गहू उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो, चला बघूया की नेमकी महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या मार्केटला गव्हाचे दर हे काय मिळालेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ही गहू विकता येईल. तर मित्रांनो, राहुरी वांभुरी या मार्केटला आहे सरासरी 2551 ते 2475 रुपयेपर्यंतचे जे दर आहेत ते मिळाले. त्यानंतर जळगाव पाचोरा मार्केटला जे दर आहेत ते 2820 ते 2511 रुपयापर्यंत दर मिळाले. तर त्यानंतरचं मार्केट कारंजा मार्केटला जे आहे आवक भरपूर होती, तरी 2585 ते 2545 रुपयाच्या दरम्यान दर मिळाले. अंबड वडीगोद्री या ठिकाणी जे आहेत दर मिळाले 2772 ते 2625 रुपये. त्यानंतर पुढचं जे मार्केट आहे मित्रांनो ते आहे पालघर या मार्केटला जे आहे 3425 ते 3425 रुपये दर त्या ठिकाणी मिळाले. तुळजापूर मार्केट जे आहे तर त्या ठिकाणी 2700 ते 2600 रुपयापर्यंत दर जे आहे गव्हाला मिळालेले आहे प्रति क्विंटल. फुलंब्री संभाजीनगर या मार्केटला जे आहे 503 जे आहे आवक झाली 2650 ते 2500 रुपयापर्यंत दर मिळाले. राहता नगर या ठिकाणचे जे आहे 2656 ते 2551 रुपये दर मिळाले. जळगाव मार्केटला जे आहे 2635 ते 2635 रुपये. जळगाव मसावत या ठिकाणी दर जे आहे 2750 ते 2675 मिळाले. लासलगाव निफाड या ठिकाणी जे आहेत 2770 ते 2661 रुपये दर जे आहे गव्हाला प्रति क्विंटल मिळाले. वाशिममध्ये गव्हाचे दर जे आहेत ते 2711 ते 2500 रुपयापर्यंत दर मिळाले. शेवगावमध्ये जे आहे मित्रांनो 2500 रुपयापर्यंत दर मिळाले. शेवगाव बोदेगाव या ठिकाणी 2700 ते 2600 रुपये. पाथर्डी नगरमध्ये जे दर आहे ते 3100 ते 2800 रुपयापर्यंत मिळाले. वडूजमध्ये 2700 ते 2650 पर्यंत दर जे आहे ते मिळाले. दुधनी मार्केटला जे आहे मित्रांनो 3005 रुपयापर्यंत दर जे आहे ते मिळाले. पैठणमध्ये जे आहे 2651 ते 2500 रुपयापर्यंत गव्हाला दर मिळालेले आहे. मुरुममध्ये 2951 ते 2930 रुपये. बीडमध्ये जे आहे 2800 ते 2700च्या रुपये दरम्यान दर मिळाले. गंगापूर संभाजीनगरमध्ये जे दर आहे 2651 ते 2550 रुपये. अकोला मार्केटला 2860 ते 2620 रुपये दर मिळाले. अमरावती मार्केटमध्ये 3000 ते 2900 रुपये दर मिळाले. धुळे मार्केटला जे आहे 2800 ते 2650 रुपये गव्हाला दर मिळाले. चिखली मार्केटमध्ये 2850 ते 2587 रुपये. उमरेडमध्ये 2750 ते 2650 रुपये दर मिळाले. त्यानंतर अंमळनेरमध्ये 2690 पर्यंत दर मिळाले. हिंगोलीमध्ये जे आहे मित्रांनो 2600 ते 2500 रुपये. मूर्तिजापूरमध्ये जे आहेत 2600 ते 2475 रुपये. मलकापूरमध्ये 3000 ते 2550 रुपये. रावेरमध्ये जे आहे 2521 रुपये दर मिळाले. गेवराई बीडमध्ये 2680 ते 2450 रुपये दर मिळाले. गंगाखेडमध्ये 3000 ते 2500 रुपयापर्यंत दर मिळाले. देऊळगाव राजा 2650 ते 2500 रुपये. नांदगावमध्ये 2525 ते 2400. जालन्यामध्ये 2900 ते 2625. माजलगावमध्ये 2200 ते 2100 रुपये. सोलापूरमध्ये दर आहेत 3990 ते 3385 रुपये. अकोलामध्ये 3400 ते 3200 रुपये. पुण्यामध्ये 6000 ते 5250 सर्वाधिक दर मिळाले. राहुरीमध्ये जे दर आहेत 2650 ते 2600 रुपये. राहुरी वांभुरीमध्ये 2650 ते 3300 रुपये. मित्रांनो, हे जे दर आहेत मित्रांनो हे 14 तारखेचे आहे. अगोदर आपण 15 तारखेचे दर हे तुम्हाला सविस्तर सांगितलेले आहेत. हे 14 तारखेचे कालच्या मार्केटचे सुद्धा दर आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर सर्व शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. गहू उत्पादक शेतकऱ्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल मित्रांनो तर सबस्क्राईब करा. इतर मित्रांना सुद्धा शेअर करा मित्रांनो, जेणेकरून अशीच माहिती सर्व मित्रांना भेटत राहील.